नवी मुंबई महानगरपालिका देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये राबवल्या जाणारे धोरण आणि योजना याचा फायदा आपल्या राज्याला होतोय, आपल्या शहराला देखील होतोय. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून अनेक शहरांमध्ये, गावांमध्ये, संपूर्ण राज्यामध्ये आपलं राज्य प्रगती करत आहे. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे या नवी मुंबई शहराचं नेतृत्व करणारे आपल्या सगळ्यांचे लाडके नेतृत्व आदरणीय गणेशजी नाईक. महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये असं कुठलं शहर नाही की ज्या शहरामध्ये प्रत्येक 5 वर्षानंतर शहरातला टॅक्स वाढत नाही. मुंबई असेल, ठाणे असेल, कुठलंही शहर, आपण कुठलीही महानगरपालिका बघा, त्या महानगरपालिकेचे टॅक्स हे प्रत्येक वर्षी वाढतात. या संपूर्ण महाराष्ट्रात आणि या देशामध्ये एकच शहर आहे की ज्या शहरामध्ये गेली 25 वर्ष कुठलाच टॅक्स वाढला नाही, आणि ते शहर तुमचं आमचं नवी मुंबई शहर आहे. या सोसायटीला वेटीस देण्याचं काम कोणी केलं असेल तर त्या बोललेल्या विरोधकांनीच केलेलं आहे. हे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी मनामध्ये गुंतवलं पाहिजे. आज ठाणे महानगरपालिकेच्या महानगरपालिकेमध्ये फक्त कामं ही लोकांच्या गरजेकरता नसतात, ती कामं फक्त कॉन्ट्रॅक्टर करता काढली जातात. त्यांच्याकडे कोण आहे? लाडका कॉन्ट्रॅक्टर. जी धोरणं आहेत ती धोरणं की रहिवाशांकरता नाहीये, त्यांची धोरणं ही बिल्डर करता आहे, त्यांना लाडका बिल्डर. आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये जर बहिणींचा जर खरा भाऊ कोण असेल तर तो लाडका देवा भाऊच आहे, ही बात आपण सगळ्यांनी मनामध्ये कोणी पाहिजे. या ठाणे महानगरपालिकेमध्ये 2000 कोटी ड्युटी डिपार्टमेंटने देऊन सुद्धा त्यांच्या तिजोरीमध्ये खळखळाट आहे. आज छोटं जरी काम झालं आणि कॉन्ट्रॅक्टरला पैसे द्यायचे असतील तर ठाणे महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टरला द्यायला पैसे नाहीयेत. याच्यापासून आपल्याला एवढंच कळतं की ज्या घटकांकडे ड्युटी डिपार्टमेंट असताना देखील एका मोठ्या अशा ठाणे महानगरपालिकेचं व्यवस्थापन बजेट ते समतोलित राखू शकले नाही, आणि ते नवी मुंबईमध्ये येऊन परिवर्तनाची भाषा करतायत की ज्या शहराचं स्वतःचं असं हक्काचं डॅम आहे, ज्या शहरामध्ये गेली 25 वर्ष कोणत्याही प्रकारचा टॅक्स वाढला नाही. तर खऱ्या अर्थानं जर तुम्हाला सुधारित परिवर्तन करायचं असेल ना तर आदरणीय नाईक साहेबांकडे येऊन तुम्ही क्लास घ्या. तुमच्या जे काही चांगलं परिवर्तन आहे ते तुम्हाला ठाण्याला करता येईल. नवी मुंबईमध्ये येऊन तुम्हाला काही बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. आज भारतीय जनता पार्टीनं जे आपले 4ही उमेदवार दिलेले आहेत, अनेक जण इच्छुक होते, अनेक जणांना वाटत होतं की आम्हाला उमेदवारी मिळावी, परंतु आज हा प्रश्न आपल्या संपूर्ण नवी मुंबई शहराचा आहे. आपल्याला नवी मुंबई शहराचा संपूर्ण जो अधिकार आहे, जे नेतृत्व आहे, हे सुरक्षित हातामध्ये द्यायचं आहे. ते आदरणीय गणेशजी नाईक साहेबांकडे द्यायचं आहे. आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये जे उमेदवार ज्यांनी थोडस थांबले, ज्यांनी माघार घेतली, त्या सर्वांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि त्या सर्वांचं देखील उचित सन्मान हा आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केला जाईल, हा विश्वास देखील या ठिकाणी व्यक्त करतो. आज आपले 4ही उमेदवार हे तरुण तरफदार आहेत. गिरीश आहे, किंवा गावडे मॅडम आहेत, सर्वच गोपी आहेत, लवटे आहेत. हे करोनाच्या कालखंडामध्ये सर्वसामान्यांच्या दुःखामध्ये जोडली गेलेली लोक आहेत. त्या करोना काळामध्ये राजकारण विसरून आपल्या परिसराची सेवा किंवा कर्तव्य भाव दाखवण्याचं काम या सर्व उमेदवारांना अनेक वर्षापासून केलेलं आहे. जे बाकीचे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही, परंतु आपले उमेदवार असे आहेत की ज्या उमेदवारांकडे तुम्ही हक्कानं जाऊन आपली गारणं मांडू शकता. आपल्या परिसरातले समस्या आहेत त्या तुम्ही त्यांना सांगू शकता, आणि त्या समस्या पूर्ण करण्याकरता त्यांच्या मागे आदरणीय गणेशजी नाईक साहेबांची ताकद आहे, हे देखील आपल्याला. आता विरोधक काही बोलेल, आता त्यांच्याकडे
नागरिकांना सांगण्यासारखं काहीच नाहीये. ते फक्त मोठमोठ्याने फटाके फोडू शकतात आणि काहीतरी वेगळ्या गोष्टीचा पाऊस पाडू शकतात. परंतु मी आपल्याला एवढं सांगतो की आता या ठाणेकरांचं तेल जाणार नाही, परंतु आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचं पाण्याचा दिवा त्या ठिकाणी पेटेल. त्या ठिकाणी मी नक्कीच आपल्याला सांगतो. आता फक्त आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवायचं, जी जबाबदारी ज्या ज्या विभागाच्या घटकांकडे दिली आहे ती आपण चोखपणे पार पाडायची आहे. आपल्याला चारही उमेदवारांचा प्रचार हा एकसारखाच करायचा आहे आणि ही जी काही कार्यकर्त्यांची शक्ती आहे ती आजपासून 15 तारखेपर्यंत जिथपर्यंत शेवटचं मतदान होत नाही तिथपर्यंत आपल्याला हीच ताकद ती त्या ठिकाणी पुढे वाढवत न्यायची आहे. घराघरात मनामनामध्ये कमळ. नवी मुंबई शहराचा विकास, नवी मुंबई शहर हे कोणाच्या हाती दिलं पाहिजे हे विचार आपल्याला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायचे. आपलं स्वतःचं मतदान, आपल्या परिवारातल्या प्रत्येक घटकाचं मतदान, आपल्या शेजाऱ्याचं मतदान, आपल्या समाजाचं मतदान, आपल्या सोसायटीचं मतदान, आपल्या मित्रांचं मतदान, या सर्वांचं मतदान हे भारतीय जनता पार्टीच्या कमळ या निशाणी समोर बटन दाबून झालं पाहिजे. आज एकंदर संपूर्ण वातावरण आणि नवी मुंबई शहरामध्ये संपूर्ण तळागाळामधून भारतीय जनता पार्टीला मिळणारा प्रतिसाद हा प्रचंड आहे. शहरामध्ये, गावांमध्ये, झोपडपट्टी परिसरामध्ये सगळ्याच ठिकाणी खूप मोठ्या संख्येनं पाठबळ आणि पाठिंबा हा भारतीय जनता पार्टीला मिळतोय, आपल्या उमेदवारांना मिळतोय, आदरणीय गणेशजी नाईक साहेबांना मिळतोय. येणाऱ्या 15 तारखेला आपण आजची हीच ताकद, हीच ऊर्जा, ही शेवटचं मतदान होईपर्यंत त्या ठिकाणी टिकवायची आहे आणि 16 तारखेला आपल्या चारही उमेदवारांची विजयी मिरवणूक आपल्याला काढायची आहे. एवढंच सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.